Yes, power was 1. So the questions which we have learned till now, in all those questions we were dealing with the power 1. आपण power 1 बरोबर डील करत होतो आणि त्या हिशोबाने आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो. हे तरी सगळ्यांना मान्य असावं. मग कसेही सॉल्व्ह असू दे, मग त्याला लेस दॅन इक्वल टू येऊ दे किंवा लेस दॅन येऊ दे, ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन येऊ दे, पण तो इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला सगळ्या पूर्ण इक्वेशन मध्ये चेक केलं तर एक्सची पॉवर ही बऱ्यापैकी दरवेळेला 1च होती. कधीही स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट असं झालेलं आहे का? स्क्वेअर रूट हे झालेलं नाहीये. So today what we are going to learn is, we are going to learn for the power 2. For example, समजा असा क्वेश्चन आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 लेस देन इक्वल टू 0. X square minus 2x minus 3 less than equal to 0. So how much power are we dealing with now? आपला पॉवर किती आहे? आपला पॉवर 2 आहे, बरोबर. Now we'll see how to tackle this. हे आपल्याला शिकायचं आहे आज. पॉवर 2 असलेले कुठलाही इक्वेशन, ह्याला आपण नॉर्मली क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो, इफ आय एम नॉट रॉंग. येस, व्हॉट डू वी कॉल देम एज? We call them as an quadratic equation. Now how to deal with this? त्याच्या आधी मी थोडं क्वाड्रॅटिकच्या जे काही मागचा जो काही बेसिक आहे तो जरा तुम्हाला मला सांगायचा आहे. ठीक आहे. सो बिफोर प्रोसिडिंग टू दिस, क्वाड्रॅटिकचं थोडं बेसिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. जरी ते बेसिक नाही सांगितलं तरी तुम्हाला क्वेश्चन तरी नक्कीच सोडवता येतं, त्यामध्ये काही डाऊट नाहीये. पण थोडं बेसिक आपण ऐकून घेऊयात. ठीक आहे. Quadratic equation is generally of the form ax square plus bx plus c equals to 0. बरोबर. आपण त्याला कसं लिहितो? ax square plus bx plus c equals to 0. I will not get into much deep, कारण हे तुम्ही जेव्हा क्वाड्रॅटिक 11-12 मध्ये शिकाल तेव्हा मी तुम्हाला हे सगळं सांगणारच आहे. पण सध्याला एक लक्षात घ्या, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन जो काही हा इक्वेशन दिलेला आहे ax square plus bx plus c equal to 0, या इक्वेशनचे नॉर्मली 2 रूट्स असतात. म्हणजे त्याला आपण नॉर्मली अल्फा आणि बीटा असं म्हणतो, बरोबर. कधी कधी तुम्हाला एकच रूट पण मिळू शकते, म्हणजे फक्त अल्फा असेल, कधी कधी नो रूट पण म्हणा. तर ह्याच्या आधी हे असं का होतं ह्याला लक्षात घेण्यासाठी मी एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. बघा इकडे, पहिला तर हे समजून घ्या की रूट इज नथिंग बट इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस. रूट इज नथिंग बट इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस. आता मी रॅन्डमली काही कर्व्स काढेन इथं, तुम्ही मला नंबर ऑफ रूट सांगायचे बरं का. हे जे रूट सांगा मला किती आहेत, काउंट ऑन द स्क्रीन, आणि हे जे रूट्स किती आहेत सांगा. कारण रूट म्हणजे काय आहे? इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस, म्हणजे जेवढ्यांदा हा कर्व एक्स ला इंटरसेक्ट झाला असेल तेवढे त्याचे रूट्स असतील. सो प्लीज तुम्ही मोजा आणि हे जे रूट्स सांगा मला सगळ्यांनी. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. श्रेया,
5 होते ना? बघ किती होते? हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. Yes. So how many intersection with x-axis? There are 5 intersections with x-axis. ठीक आहे? फाईन. आता बघा. See, in this case, now one question has been asked by Tushar. He says की जर तो एक्स ऍक्सिस ला टच करून गेलं, असं जर का गेलं तर किती रूट्स घ्यायचे? तर या केसमध्ये सुद्धा तुम्ही ह्याला रूट कन्सिडर करू शकता. ठीक आहे? यू कॅन कन्सिडर इट ॲज रूट. कारण तो पॉइंट एकदा एक्स ऍक्सिस वर आला तर त्याला रूट कन्सिडर करावाच लागतो. ठीक आहे? म्हणजे किती रूट होतील इथं? पहिला आणि हे दुसरा. गॉट इट? समजलं का सगळ्यांना? आता मजा अशी आहे, बघा लक्ष देऊ नका. मजेशीर गोष्ट अशी आहे की जे पॉवर 2 वाले असतात ना, हे जे पॉवर 2 वाले असतात, त्यांचा जर तुम्ही ग्राफ बघितला तर तो अशा प्रकारे असतो ज्यामध्ये तो एक्स ला फार फार तर 2 वेळेलाच इंटरसेक्ट करू शकतो. म्हणजे समजा यू शेप. हे यू शेप कर्व असे कर्व असतात की जे एक्स ऍक्सिस ला फार फार तर 2 वेळेलाच इंटरसेक्ट करू शकतात. बरोबर आहे की नाही मला सांगा? तुम्ही कसा पण यू शेप काढा, ते फार फार तर 2 वेळेला करतं. कधी तिसऱ्यांदा तुम्हाला मिळणारच नाही. करणार नाही असं पण होईल, पण मॅक्झिमम ते 2 वेळेलाच करू शकतात. आणि ते जे काही क्युबिक असतात ना, समजा ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी, हे जे असतात ते फार फार तर किती वेळेला इंटरसेक्ट करतील सांगा मला एक्स ला? किती वेळेला इंटरसेक्ट करतील? 3 वेळेला. तर ते दिसायला कसे असतात माहितीये का? असे असतात नॉर्मल. समजते सगळ्यांना? मग हे किती वेळेला इंटरसेक्ट केलं सांगा मला? दिस इज द फर्स्ट टाइम, दिस इज द सेकंड टाइम, दिस इज द थर्ड टाइम. कधी कधी हा जो असेल, हा जो मी आता फिगर काढला एक सिग्मा सारखा, तो बघा, आय कॅन ड्रॉ द सेम थिंग दिस वे ऑल्सो ना, द थिंग विच आय हॅड जस्ट ड्रॉन. बरोबर? मग तसाच कर. आता किती वेळेला इंटरसेक्ट करतोय? 2 वेळेला. बरोबर? म्हणजे क्युबिक पॉलिनॉमियल जे असतं त्याचे मॅक्झिमम रूट्स 3 असतील, पण कधी कधी 2 पण असतील, कधी कधी 1 पण असतील. क्वाड्रॅटिक जो असतो कधी 2, कधी 1, कधी 0. क्युबिकला कधी 0 येईल का? सांगा बघू मला. विल यू गेट 0 रूट्स इन द केस ऑफ क्युबिक पॉलिनॉमियल?
द रिझन वाय विल नॉट गेट झिरो इज, झिरो का मिळणार नाही बघा. समजा मी असा जरी फिगर काढला तरी खाली जाऊन तरी इंटरसेक्ट करेलच की नाही मला सांगा, कमीत कमी एकदा तरी करेल की नाही. कारण हा कर तेवढा काढला म्हणजे तेवढाच नसतो ना, तो दोन्हीकडे असा एक्सटेंड होत असतो इन्फिनिटी पर्यंत. तुम्ही कसाही काढा त्याला. हा वर सगळा भाग वर चाललाय मान्य आहे, पण हा जो काही मागचा भाग खाली येतोय तो तरी खाली येतोयच. बघा आपण क्वाड्रॅटिकच्या केसमध्ये कसं होतं बघा, यातला कुठलाही पार्ट एक्स कडे अप्रोच करतोय का सांगा मला. दिस इज गोइंग इन दिस डायरेक्शन, दिस इज गोइंग इन दिस डायरेक्शन. क्युबिकला तसं नाहीये. क्युबिकला काय होतं, हा पार्ट खाली येत असल्यामुळं एक तरी रूट मिळतोच. पण क्वाड्रॅटिकच्या कर्वला काय होतं, इफ आय ड्रॉ यू शेप पॅराबोला, याला पॅराबोला म्हणतो बरं का, फॉर दोज हू डू नॉट नो दिस. हे जे काही यू शेप फिगर काढले ना मी, ह्याला नाव आहे, दॅट इज पॅराबोला. व्हॉट डू यू कॉल दिस एज अ, वी कॉल इट एज अन पॅराबोला. नाउ यू टेल मी, विल दिस पॅराबोला, हा जो पॅराबोला मी काढलेला आहे, विल दिस कम इन कॉन्टॅक्ट विथ एक्स ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल का. हा येणार नाही. म्हणून क्वाड्रॅटिक मध्ये झिरो रूट्स होणं हे शक्य आहे. हा जो काही पॅराबोला मी काढतोय ह्याचे रूट्स किती आहेत सांगा, आणि हा जो वर काढलेला आहे त्याचेही रूट्स किती आहेत सांगा, आणि ह्याचे पण रूट सांगा. पहिला या वरच्याची सांगा, चला पहिला हे वरच्याची सांगा, सगळ्यात वर जे आहे, दे आर गोइंग टू बी झिरो. आफ्टर दॅट सेकंड वाला जो आहे हा वन रूट, आणि शेवटी जो सगळ्यात खाली आहे तो इट हॅज गॉट टू रूट्स. सो क्वाड्रॅटिकला किती रूट्स पॉसिबल आहेत, 0, 1 आणि 2. व्हॉट इट ऑल ऑफ यू, लक्षात येते सगळ्यांना. नो प्लीज पे अटेन्शन. नो, फॉर एक्झाम्पल समजा आता हा जो काही क्वाड्रॅटिक मी ऑलरेडी मांडलेला आहे इथं, कन्सिडर दिस एज एन अपवर्ड पॅराबोला. हा जो पॅराबोला आपण काढतोय नॉर्मली, कन्सिडर दिस एज एन अपवर्ड पॅराबोला. ठीक आहे, हा समजा क्वाड्रॅटिक आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, ह्याला पॅराबोला नाव देतो. आणि हा क्वाड्रॅटिक आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, आणि इक्वल टू 0 म्हटलं तर ह्याचे किती रूट्स होतात, 2 रूट्स होतात. ह्याला म्हणतोय अल्फा आणि ह्याला म्हणतो बीटा. नाउ यू हॅव टू टेल मी, लक्ष देऊन ऐका माझा पुढचा प्रश्न. यू हॅव टू टेल मी, तुमच्याकडे 3 रिजन आहेत, रिजन नंबर 1, रिजन नंबर 2 अँड रिजन नंबर 3. रिजन नंबर 1 मध्ये कर्व हा वरती चाललाय का खाली चाललाय, म्हणजे कर्व जो काही प्रेझेंट आहे तो पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस बरोबर असोसिएटेड आहे का निगेटिव्ह वाय ऍक्सिस बरोबर. मग थोडक्यात मला तुम्हाला त्या रिजन मध्ये कर्वचा वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगायचं. यू हॅव टू टेल मी whether the curve is positive or negative in the first region. पहिल्या रिजन मध्ये कर्व जर वर जात असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असेल, कर्व जर खाली जात असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असेल. अपर्णा, फर्स्ट रिजन कुठं आहे बघ जरा नीट. हा एवढा पार्ट आहे की नाही मला सांग, हा जो काही चाललाय
हा कर्व कुठे चाललाय, वरती आहे का खाली आहे? कर्व कुठे आहे तो? एक्स ऍक्सिसच्या वर आहे का एक्स ऍक्सिसच्या खाली आहे? सानिया, प्लीज लुक ॲट द फर्स्ट रिजन once again. What I'm saying is मी या कर्व वरती जे काही आता मला समजा हा कर्व मी काढलेला, सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, चला अजून सोपं करून दाखवू. समजा कर्व वर मी पॉइंट ए प्लॉट केलं, पॉइंट बी, पॉइंट सी. या पॉइंट ए बी सी तिघांचे वाय कोऑर्डिनेट हे पॉझिटिव्ह असणार आहेत का निगेटिव्ह असणार? आता सांगा भाऊ. येस. पॉझिटिव्ह असणार, बरोबर. नाउ लेट अस टेक अ एक्झाम्पल. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 इक्वल्स टू 0. याचे फॅक्टरायझेशन असं होईल का? एक्स मायनस 3 इंटू एक्स मायनस 1 इक्वल टू 0. So will the values be x equal to 3, x equal to 1? Yes, all of you. Now if I want to draw the parabola, आता हा quadraticच आहे ना, हा यू शेपच निघेल, तर हा यू शेप असा निघतो बघ. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, 3 रिजन जे आहे त्यातला पहिला रिजन, दुसरा रिजन आणि तिसरा रिजन. पहिला रिजन म्हणजे x लेस देन 1, दुसरा म्हणजे 1 लेस देन x लेस देन 3, तिसरा म्हणजे x ग्रेटर देन 3. हे रिजन वाईज मी बरोबर लिहिलेलं का? माझा पहिला रिजन म्हणजे x हा 1 पेक्षा कमी, दुसरा रिजन म्हणजे 1 पासून 3 पर्यंत, आणि तिसरा रिजन म्हणजे 3 पेक्षा जास्त. नाउ प्लीज कुड यू टेल मी की पहिल्या रिजन मध्ये जेव्हा x हा 1 पेक्षा कमी आहे तेव्हा y कसा आहे, ग्रेटर देन 0 और लेस देन 0? म्हणजे मला तुम्ही एवढंच सांगायचं की y पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे जेव्हा x हा 1 पेक्षा कमी आहे? येस ऑल ऑफ यू. 1 पेक्षा कमी म्हणजे हा पूर्ण कर्व ना, हा जो वर चाललाय तो. मग जर हा वर जात असेल तर ह्या प्रत्येक पॉइंटचा y कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? तुषार, प्लीज रिथिंक ऑन युअर आन्सर. करेक्ट श्रेयस. पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? Simply positive. So should I write here y greater than 0? Y is greater than 0. What about in the region 1 to 3? 1 पासून 3 पर्यंत काय व्हायला लागलंय? Where is the curve? In the region between 1 to 3, where is the curve? It is below x-axis. Yes or no? The curve 1 पासून 3 पर्यंत जो काही कर्व एक्झिस्ट करतो तो खाली गेलेला आहे. So what would be the value of y here? Positive or negative? Yes, it is going to be less than 0. Correct. And what about the third one? 3 पेक्षा मोठा असताना, तर हे तुम्ही सांगा, मी तुम्हाला हिंट द्यायची गरज नाही. 3 पेक्षा जास्त असताना, इफ x इज ग्रेटर देन 3 म्हणजे या थर्ड रिजन मध्ये y is going to be positive or negative? Correct.
y is going to be greater than 0. सगळ्यांना हे बेसिक लक्षात आले का? व्हॉट आय एम ट्राइंग टू से? आय एम जस्ट ट्राइंग टू सी की कुठल्या कुठल्या रिजन मध्ये कर्व वर आहे आणि खाली आहे. मग 1 पेक्षा अलीकडच्या रिजन मध्ये हा जो काही 1च्या लेफ्ट साइडला जो रिजन आहे तिथं कर्व वरती आहे म्हणून त्याचा y कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह असेल. 1 2 3 मध्ये तो कर्व खालती आहे म्हणून त्याचा y कोऑर्डिनेट निगेटिव्ह असेल आणि 3च्या पुढं तो कर्व परत वरती गेल्यामुळे त्याचा y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असेल. हे सगळ्यांना मान्य आहे? सगळ्यांना मान्य आहे? Now, if I would ask you the question, x square minus 4x plus 3, x square minus 4x plus 3 less than equal to 0, म्हणजे माझा प्रश्न काय लक्षात येतो का बघा? x square minus 4x plus 3 लेस देन इक्वल टू काढून टाकतो थांबा, मी फक्त लेस देन म्हणतो सर. x square minus 4x plus 3 लेस देन 0 हा जर तुमचा क्वेश्चन असेल म्हणजे त्यांनी तुम्हाला काय विचारले माहित आहे का या क्वेश्चन मध्ये? अशा एक्सच्या कुठले इंटरवल्स आहे जिथं हा पूर्ण फंक्शन हा लेस देन 0 आहे, म्हणजे हा पूर्ण फंक्शन म्हणजेच y असतो बरं का. हा पूर्ण फंक्शन म्हणजेच काय असतो? y. मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, सगळं आपण काढलेलं आहे. प्रश्न तुम्हाला असा विचारलाय, टेल मी दोज इंटरवल्स ऑफ x वेअर दिस फंक्शन दॅट इज y इज लेस देन 0. असे कुठले इंटरवल्स आहे जिथे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 हा निगेटिव्ह होतो? प्लीज सांगा मला. असा कुठला इंटरवल आहे जिथे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 हा निगेटिव्ह होतो? किंवा कुठले कुठले इंटरवल्स आहेत जिथे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 निगेटिव्ह? बघा आपल्याकडे 3 रिजन्स आहेत, त्यापैकी असा कुठला रिजन आहे हा सगळा जो काही कर्व आहे तो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 चाच काढलेला आहे मी. क्वेश्चन पण तोच विचारलेला आहे, कर्व पण त्याचाच आहे. 3 रिजन तुम्हाला ऑलरेडी दिसत आहे तिथं. त्या 3 रिजन पैकी असा कुठला रिजन आहे जिथं तो कर्व हा लेस देन 0 असेल? म्हणजे समजा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला असता एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 इज लेस देन 0, तर आपण त्यांना काय सांगितलं असतं? इट शुड बी इन द सेकंड रिजन. करेक्ट परुषा? इट शुड बी द सेकंड रिजन इन द इंटरवल 1 2 3. हा मी ओपन इंटरवल का घेतोय माहिती आहे का? कारण 1 आणि 3 ला फंक्शनची व्हॅल्यू 0 होते. तुम्ही टाकून बघू शकता, तुम्ही 1 टाका किंवा 3 टाका, फंक्शनची व्हॅल्यू इथे 0 होते. ठीक आहे, मग आपल्याला फक्त निगेटिव्ह कुठे आहे हे विचारलंय, तर रिजन आपलं काय येईल? 1 2 3. गॉट इट ऑल ऑफ यू? आता हे सुरुवातीला समजायला 100% थोडं काही जणांना अवघड गेलं असणार आहे. मी तुम्हाला सांगतो का, तसं काय, तसं थोडं लक्ष दिलं तर समजेल पण तुम्हाला. पण मला तुम्ही सांगा, प्रत्येक वेळेला एखादा क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्याला हे सगळं कर्व काढणं, रिजन बघणं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चेक करणं शक्य आहे का? इज इट पॉसिबल फॉर अस ऑल द टाइम टू चेक कुठलं कुठलं रिजन आहे आणि काय कर्व आहे आणि कुठं पॉझिटिव्ह आणि कुठं निगेटिव्ह? तर काहीतरी सोपी मेथड आपल्याला बघितली पाहिजे ना. कारण तुम्हाला पण मान्य होत असेल की ही जी काही मेथड आहे कर्व काढून चेक करणं, ही कम्पॅरेटिव्हली अवघड मेथड आहे. येस ऑर नो? बिकॉज आपण कर्व काढतोय, तो कर्व कंप्लीट करतोय, मग कुठं वर आहे बघतोय, कुठं खाली आहे बघतोय, मग परत प्रश्नाकडे जातोय आणि प्रश्नामध्ये चेक करतोय त्यांनी लेस देन 0 विचारलंय. मग लेस देन 0 कुठे मिळाले? रिजन 2 मध्ये आपल्याला लेस देन 0 मिळाले, रिजन 1 आणि रिजन 3 मध्ये आपल्याला ग्रेटर देन 0 मिळाले. मग आपल्याला लेस देन 0 विचारला असेल तर रिजन 2 उत्तर दिला पाहिजे. रिजन 2 म्हणजे कुठून कुठं आहे? 1 पासून 3 पर्यंत. हे सगळं करावं लागेल. पण हे सगळं न करता मी तुम्हाला आता सिंपल मेथड मध्ये सांगतो की हे कसं करायचं. ठीक आहे? बरं, हे अवघड मेथड काय असते, नेमकं कशावरून ठरवतं, हे बेसिक तरी लक्षात आलं ना सगळ्यांना? किती रूट्स असतात, क्वाड्रॅटिकला किती, क्युबिकला किती, आणि मग त्या हिशोबाने रिजन्स डिवाइड होणार आहेत. बेसिक लक्षात आलं? ठीक आहे, आता मी क्वेश्चन कडे येतो. मला काही हे सगळं माहित नाही समजा, त्याच्या मागचं क्युबिकला किती रूट्स, क्वाड्रॅटिकला किती रूट्स, हे सगळं सोडून द्या. मला फक्त स्ट्रेट अवे त्यांनी क्वेश्चन विचारलाय की एक्स स्क्वेअर मायनस 4x, जस्ट अ सेकंड, क्वेश्चन काय होतं?
एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 लेस देन 0. क्वेश्चन काय आहे? एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 लेस देन 0. नाउ लेट मी स्टार्ट सॉल्विंग द क्वेश्चन. मी पहिला काय करणार? स्टेप नंबर 1. प्लीज पे अटेन्शन. स्टेप नंबर 1. I will factorize this quadratic. स्टेप नंबर 1 काय आहे? I will factorize this quadratic. सगळ्यांना फॅक्टराइज करता येईल ना? काय करून दाखवू दे. कसं करतो? एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 आपण याचं आपण फॅक्टरायझेशन कसं करतो? मायनस 4 ला कसं लिहिलं? मायनस 3x मायनस एक्स. 3 चे असे दोन फॅक्टर्स ज्यांचं ऍडिशन मायनस 4 आहे. विल दॅट बी मायनस 3 मायनस 1? येस, ऑल ऑफ इट. मग एक्स कॉमन घेतला, एक्स मायनस 3. या दोन्ही टर्म मधनं मायनस 1 कॉमन घेतलं, परत ते एक्स मायनस 3. दोन फॅक्टर्स जे काय झाले? एक्स मायनस 1 इंटू एक्स मायनस 3. मला वाटते क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स पाडता येतात सगळ्यांना. यू ऑल आर वेल अवेअर की हाऊ टू फाइंड द फॅक्टर्स ऑफ द क्वाड्रॅटिक. बरोबर ना? सो मी इथं काही जास्त डिस्कशन करत नाही. कमिंग बॅक टू माय पॉइंट. स्टेप नंबर 1 मध्ये त्याला फॅक्टराइज करायचं. स्टेप नंबर 2 बघा. ड्रॉ नंबर लाईन. ड्रॉ नंबर लाईन आणि प्लॉट दोज व्हॅल्यूज ऑफ एक्स वेअर द ब्रॅकेट्स विल बी इक्वल टू 0. पहिला ब्रॅकेट 0 कधी होईल मला सांगा? आणि दुसरा ब्रॅकेट 0 कधी होईल? एक्सच्या कुठल्या व्हॅल्यूला? एक्सच्या कुठल्या व्हॅल्यूला पहिला ब्रॅकेट 0 होईल आणि एक्सच्या कुठल्या व्हॅल्यूला दुसरा ब्रॅकेट 0 होईल? प्लीज टेल मी. So for which value of x the first bracket would be 0? Correct. First bracket हा x equal to 3 ला 0 होईल. दुसरा ब्रॅकेट मध्ये x च्या जागी 1 टाकला तर तो 0 होईल. हे मान्य आहे सगळ्यांना? हे मान्य आहे का? सेकंड स्टेप सोपी आहे ना. वी हॅव टू जस्ट फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स. आता मी इथं लिहित असताना त्या व्हॅल्यूज लिहून घेणार. आता चुकून सुद्धा 3 आणि 1 असं लिहून घेऊ नका. तुम्ही मला सांगा, नंबर लाईनवर 3 1 च्या आधी येतं का? येत नाही ना. मग ही चूक तेवढी करू नका. तुम्हाला जे काही एक्सच्या व्हॅल्यूज मिळालेत ना, त्याला तुम्ही असेंडिंग वे मध्ये लिहून घ्या. म्हणजे पहिला लहान व्हॅल्यू, नंतर मोठी. स्टेप नंबर 2 लक्षात आली सगळ्यांना? स्टेप नंबर 2 लक्षात आले का? स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचं सांगतो बघा. लक्ष देऊ नका. आता स्टेप नंबर 3 मजेशीर स्टेप आहे. हे बघितलं तर तुम्हाला क्वेश्चन पूर्ण सुटून जाईल. स्टेप नंबर 3 मध्ये बघा, आता 1 आणि 3 च्या अवतीभोवती तुम्हाला 3 रिजन्स दिसतात. रिजन 1, रिजन 2 अँड रिजन 3. स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचं तुम्हाला? कुठल्या पण एखाद्या रिजन मधली व्हॅल्यू फंक्शन मध्ये टाकायची आणि आन्सर काढायचा. म्हणजे काय? समजा मला तिसऱ्या रिजन मधली कुठली तरी व्हॅल्यू फंक्शन मध्ये टाकायची. तिसरी रिजन म्हणजे 3 च्या राईट साइड ना. मग मी एक्स इक्वल टू 4 टाकू शकतो की नाही मला सांगा? मनातल्या मनात काही सोडवायचं नाही, तोंडी हे सगळं करायचं. इफ यू पुट एक्स इक्वल टू 4 इन द इक्वेशन, पूर्ण इक्वेशन मध्ये एक्सच्या जागी 4 टाकला तर तुम्हाला आन्सर किती येईल मला सांगा? म्हणजे तिसऱ्या रिजन मधली कुठली पण व्हॅल्यू. एखाद्याने म्हटलं नाही सर मला एक्स इक्वल टू 5 टाकायचं, 5 टाक ना, काय अडचण नाही. पण ती तिसऱ्या रिजन मधली येणार ना. मला दुसऱ्या रिजन मधली कुठली एक्सची व्हॅल्यू सांगू शकाल का जे एक्झिस्ट करते? एनी व्हॅल्यू इन द सेकंड रिजन? 1 आणि 3 सोडून बरं का. 1 आणि 3 सोडून सांगायचं. कारण 1 आणि 3 कुठल्या रिजन मध्ये येत नाही, ते फक्त पॉइंट आहे. करेक्ट. एक्स इक्वल टू 2 येतं की नाही मला सांगायचं. आणि पहिल्या रिजन मधली कुठली व्हॅल्यू टाकायची असेल तर? पहिल्या रिजन मधली कुठली व्हॅल्यू टाकायची असेल तर? तुम्ही डेसिमल व्हॅल्यूज पण टाकू शकताय, फ्रॅक्शन्स पण टाकू शकताय, इंटिजर्स पण टाकू शकताय. इंटिजर टाकलं की जरा सोपं पडतं सोडवायला, एवढंच. करेक्ट. पहिल्या रिजन मध्ये एक्स इक्वल टू 0 पण चालेल, -1 चालेल, -2 चालेल, कुठलं पण चालेल ना. कितीतरी व्हॅल्यूज आहेत. बरोबर का? मग मी तुम्हाला काय सांगतोय माहितीये का? कुठल्या तरी एका रिजन मधली कुठली तरी एकच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. एवढं सगळं काम पण करायचं नाही. फक्त कुठला तरी एक रिजन निवडा आणि त्यातली कुठली तरी एक व्हॅल्यू तुम्ही त्यामध्ये सबस्टिट्यूट करा. मी म्हणतोय तुम्ही तिसरा रिजन निवडा आणि यातलं तुम्ही एक्स इक्वल टू 4 हे सबस्टिट्यूट करा या दोन्ही ब्रॅकेट मध्ये
आणि मला त्या दोन्ही ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशनचा आन्सर सांगा. x इक्वल टू 4 जो तिसऱ्या रिजन मध्ये आहे त्या रिजन मधली व्हॅल्यू तुम्ही ब्रॅकेट मध्ये सबस्टिट्यूट करा अँड प्लीज टेल मी व्हॉट व्हॅल्यू वुड यू गेट इव्हेंच्युअली. whatever values you are getting, आर दे पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? मला पूर्ण कॅल्क्युलेशन पण सांगायचं नाहीये तुम्हाला. मला फक्त एवढंच सांगायचं की जे काही व्हॅल्यू तुम्हाला आता मिळालेली आहे ती पॉझिटिव्ह मिळाली का निगेटिव्ह मिळाली? आर्या, चेक इट वन्स अगेन. एक्स इक्वल टू 4 सबस्टिट्यूट करतेस तू, इथं पण एक्स इक्वल टू 4 सबस्टिट्यूट करतेस, इथं पण एक्स इक्वल टू 4 सबस्टिट्यूट करतेस. पुट द व्हॅल्यू अँड चेक अँड टेल मी व्हॉट शुड बी द आन्सर. तुमचा आन्सर 3 येतोय ना सगळ्यांचा, आणि तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. सो राईट दिस एज पॉझिटिव्ह. सगळ्यांना समजले? सगळ्यांना समजले का? तसंच 1 आणि 3 च्या मधली कुठली पण व्हॅल्यू जर टाकलात, म्हणजे तुम्ही 2 टाकलात, जर x इक्वल टू 2 जर का तुम्ही सबस्टिट्यूट करून बघितलात, तर तुम्हाला आन्सर जो मिळेल तो काय मिळेल? येस, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? ओनली दॅट मच. प्लस किंवा मायनस नच रिप्लाय करा. आन्सर काय मिळेल सांगायचं मला. आपण इफ यू आर पुटिंग x इक्वल टू 2 देअर, तुला आन्सर काय भेटतं? निगेटिव्ह भेटतं का पॉझिटिव्ह भेटतं? निगेटिव्ह. करेक्ट. आणि जर का तुम्ही रिजन 1 मधली कुठली पण व्हॅल्यू जर का पुट इन केला, म्हणजे तुम्ही 0 टाकून बघा, तुम्हाला आन्सर काय मिळतं जरा मला सांगा. प्लीज रीचेक युअर आन्सर. आपण रिजन 1 मध्ये जर का व्हॅल्यू कुठली सबस्टिट्यूट केली, म्हणजे तुम्ही x इक्वल टू 0 सबस्टिट्यूट करून बघा. 0 जर इथे टाकला तर काय होईल? 0 minus 3 into 0 minus 1. So this is minus 3 into minus 1, which is equals to plus 3. Yes or no? म्हणजे पॉझिटिव्ह आलं. कुठली पण व्हॅल्यू तुमच्या चॉईसची तुम्ही निवडायची आणि त्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं. तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसं लिहिलंय सगळ्यांना लक्षात आलं का स्टेप नंबर 3 मध्ये? येस. आणि इथंच तुमचा आन्सर कंप्लीट झालेला आहे. प्रश्नामध्ये त्यांना काय हवंय? प्लीज चेक इट. व्हॉट डू दे वॉन्ट? त्यांना लेस देन 0 पाहिजे, ग्रेटर देन 0 पाहिजे, काय हवंय त्यांना? व्हॉट डू दे वॉन्ट? लेस देन 0 म्हणजे निगेटिव्ह पाहिजे ना त्यांना? कुठल्या रिजन मध्ये निगेटिव्ह येते? निगेटिव्ह कुठे लिहिलाय तुम्ही? बघा जरा. इन द सेकंड रिजन. सेकंड रिजनचा इंटरवल काय आहे मला सांगा. सेकंड रिजनचा इंटरवल काय आहे? 1 पासून 3. आता ओपन इंटरवल का क्लोज इंटरवल हे जरा सांगा मला तुम्ही. ओपन घेणार का क्लोज घेणार? 1 आणि 3 ला घेणार का घेणार नाही? बघा, 1 किंवा 3 सबस्टिट्यूट केलात तर तुम्हाला आन्सर 0 भेटते. हे तरी तुम्हाला सगळ्यांना पटते? 1 किंवा 3 सबस्टिट्यूट केला तरी आन्सर 0 मिळणार. हे तरी पटते का सगळ्यांना? इफ यू आर सबस्टिट्यूटिंग 1 और 3, तुम्हाला आन्सर 0 मिळणार. येस ऑर नो? पण तुम्हाला 0 चालणार आहे का? इज 0 लेस देन 0? 0 हा लेस देन 0 आहे का? 0 हा लेस देन 0 आहे का? श्रेया, 0 हा लेस देन 0 म्हणू शकतो का आपण? Shreya, tell me, 0, is it less than 0? If it is obviously not less than 0, म्हणजे 0 हा 0 पेक्षा कमी नाहीये. मग याचा अर्थ 1 आणि 3 ला आपल्याला घेता येणार नाहीये. So what should we do here? We should give a opponent. Got it all of you? सगळ्यांचा रिप्लाय आला पाहिजे. सगळ्यांना समजलंय का? तिन्ही स्टेप सगळ्यांना समजलेत? प्लीज रिप्लाय. आय वॉन्ट टू नो वेदर यू हॅव अंडरस्टूड इट ऑल.
श्रेया ओपन इंटरवल का आहे लक्षात आलंय का? वाय डू वी नीड एन ओपन इंटरवल? कारण 1 आणि 3 जर घेतलं तर ते 0 होतं आणि ते आपल्याला नको आहे. समजा मी या प्रश्नामध्ये लेस देन इक्वल टू 0 म्हणलं असतं. समजा मी प्रश्नामध्ये लेस देन इक्वल टू 0 म्हणलं असतं, तर माझा आन्सर काय असतं? सेकंड रिजन तर असतंच. 1 2 3 असतं, पण ते क्लोज्ड इंटरव्हल का ओपन इंटरव्हल? क्लोज झालं असतं ना ते? क्लोज का झाला होता? कारण 1 आणि 3 आता चालतात. का चालतात? कारण 1 आणि 3 ला व्हॅल्यू 0 होते आणि 0 हा लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहेच. लेस दॅन इक्वल टू आलं तर आपण 1 आणि 3 घ्यायचं. जर लेस दॅन इक्वल टू नाही नसतं फक्त लेस दॅन असेल तर 1 आणि 3 घ्यायचं नाही. आता हा पॅटर्न सगळीकडेच असाच चालेल असं नाही. आपण बाकीचे क्वेश्चन्स पण सोडवून बघूयात ना कसं-कसं होतं. म्हणजे पहिला प्लस मग मायनस मग प्लस असंच होतं असं पण काही नाहीये. ठीक आहे. एक क्वेश्चन विचारलेला आहे, की हा पॅटर्न असाच असणार आहे का नाही? तर मी म्हणतोय, की हा पॅटर्न असा असेल असं काही नाहीये. आपण बाकी क्वेश्चन्स पण सोडवून बघूयात, की पॅटर्न्स चेंज होतात का होत नाही. ठीक आहे. हा या क्वेश्चनला तरी पॅटर्न कसा आहे, की पहिला ह्याच्यात पॉझिटिव्ह मग निगेटिव्ह आणि मग पॉझिटिव्ह. बरोबर? आता मी या क्वेश्चनमध्येच एक मायनर चेंज करतोय बघा सगळ्यांनी. या क्वेश्चनमध्ये मी म्हणतो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता मला तुम्ही सगळ्यांनी आन्सर सांगा. चला. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. Which all regions will satisfy? Please tell me. Which all region will satisfy? Correct आहे. कुठले कुठले रिजन सॅटिस्फाय करतील? व्हेन आय एम सेइंग ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे पॉझिटिव्ह बरं का? ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे पॉझिटिव्ह पण चालेल आणि 0 पण चालेल. ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे पॉझिटिव्ह पण चालेल आणि 0 पण चालेल. पार्थचे 0 टू इन्फिनिटी. नो पार्थ. फक्त रिजन सांगा ती. मी तुला पुढे कसा आन्सर काढायचा सांगतो. पहिलं रिजन सांगा चला मग. इंटरव्हलचं उत्तर सांगू नका. सेकंडनी पहिलं रिजन सांगा. कुठल्या कुठल्या रिजन मध्ये पॉझिटिव्ह आहे? रिजन फर्स्ट अँड रिजन थर्ड. येस. रिजन फर्स्ट अँड रिजन थर्ड मध्ये पॉझिटिव्ह आहे ना? बरोबर? फर्स्ट रिजन जो आहे, इज इट एक्स लेस दॅन 1? आणि सेकंड रिजन जो आहे, सॉरी थर्ड रिजन जो आहे, इज इट एक्स ग्रेटर दॅन 3? थर्ड रिजन म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 3 ना? थर्ड रिजन म्हणजे काय? एक्स ग्रेटर दॅन 3. आणि फर्स्ट रिजन म्हणजे काय? एक्स लेस दॅन 1. बरं 1 आणि 3 ला घ्यायचं का घ्यायचं नाहीये? 1 आणि 3 ला घ्यायचं का घ्यायचं नाहीये? जरा बघा क्वेश्चन मध्ये आणि सांगताय मला? 1 आणि 3 ला घ्यायचं का घ्यायचं नाही? शुड बी टेकन ऑर नॉट? करेक्ट. घ्यायचं आहे. मग मी लेस दॅन 1 म्हणू दे? येस करेक्ट. इक्वल टू साइन असल्यामुळे आपल्याला 1 आणि 3 घ्यावं लागेल. मग फक्त लेस दॅन म्हणू दे का लेस दॅन इक्वल टू म्हणू दे? का ग्रेटर दॅन म्हणू दे का ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणू दे? सांगा बघू जरा मला. आता जे लिहिले ते बरोबर आहे ना? लेस दॅन फक्त म्हणणार नाही आपण.
इथं ग्रेटर देन इक्वल टू आणि इकडे लेस देन इक्वल. पटतंय सगळ्यांना? पटतंय का? मग हेच आपलं आन्सर आहे. झालं. हेच आहे आन्सर. आता हे फक्त इंटरव्हलमध्ये लिहिता आलं पाहिजे. एक्स लेस देन इक्वल टू 1 म्हणजे 1 पेक्षा कमी ना. मग ते तर आपण असं लिहायला शिकलोय आपण. लेस देन इक्वल टू 1 म्हणजे मायनस इन्फिनिटी पासून 1 पर्यंत. ग्रेटर देन इक्वल टू 3 म्हणजे काय? 3 पासून इन्फिनिटी पर्यंत. हे शिकलोय की नाही मला सांगा? हे आपण शिकलोय की नाही? व्हेन आय से लेस देन इक्वल टू 1, 1 पेक्षा कमी ह्याचा अर्थ कुठपर्यंत? हे मायनस इन्फिनिटी पासून 1 पर्यंत होईल ना. आणि ग्रेटर देन इक्वल टू 3 म्हणजे 3 टू इन्फिनिटी. मग ह्याला फक्त लिहित असताना असं या पॅटर्न मध्ये लिहावं लागतं बघा. तुम्हाला ऑप्शन असं दिसेल, मायनस इन्फिनिटी टू 1 युनियन 3 टू इन्फिनिटी. म्हणजे कुठं कुठं तो कर्व पॉझिटिव्ह आहे? फर्स्ट रिजन मध्ये आणि थर्ड रिजन मध्ये. फर्स्ट अँड थर्ड म्हणतोय ना आपण एवढ्या वेळापासून. फर्स्ट अँड थर्ड. अँडला म्हणायचं युनियन. फर्स्ट रिजन म्हणजे काय? 1 किंवा 1 पेक्षा कमी. आणि थर्ड रिजन म्हणजे काय? 3 किंवा 3 पेक्षा जास्त. सो फर्स्ट रिजन आणि थर्ड रिजनचं उत्तर फक्त लिहिताना कसं लिहिलं? मायनस इन्फिनिटी पासून 1 युनियन 3 पासून इन्फिनिटी. गॉट इट ऑल ऑफ यू? लक्षात आले सगळ्यांना? हाऊ टू राईट द आन्सर लक्षात आले? सगळ्यांना समजले का? प्लीज कन्फर्म वन्स. सगळ्यांना लक्षात आले? ठीक आहे. विल सॉल्व फ्यू मोर क्वेश्चन. जरा परफेक्ट होऊसपर्यंत आपण सोडवूया. ठीक आहे. मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 ग्रेटर देन इक्वल टू 0. मायनस एक्स स्क्वेअरला लिहिलं मायनस 1x स्क्वेअर. हे जे फॅक्टर्स काढून सांगताय मला किती येतील? फक्त पहिला जे फॅक्टर्स सांगा, कारण स्टेप नंबर 1 मध्ये आपल्याला फॅक्टर्स काढायचे. ट्रान्सफॉर्म इट इंटू लिनियर फॅक्टर्स. मायनस 1 इंटू 3 झालं -3. -3 चे असे दोन फॅक्टर्स ज्यांचा ऍडिशन हे +2 आहे. बोला. हाऊ टू फाइंड द प्रोडक्ट? अशा वेळेला प्रोडक्ट कसं फाइंड करतो आपण? एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जो आहे तो कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करतो ना. सो प्रोडक्ट आपला किती आहे? -3. आणि सम किती आहे आपला? +2. मग असे दोन फॅक्टर सांगा ज्यांचा प्रोडक्ट -3 आहे पण सम हा +2 आहे. -3 आणि +1 येणार का? +3 आणि -1 येणार? तुषार, -3 +1 कसं येईल? -3 +1 हे -2 होतं. मग आपल्याला काय हवं आहे? तर +3 आणि -1. +3 -1. पुढचा कॉन्स्टंट आहे तसं. आता बघा इथं काय करतो. -x² + 3x. यातला मी -x कॉमन घेतो. ब्रॅकेटमध्ये x - 3 होईल का? -x जर का कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये x - 3 होईल का? बघा हे 10वीतलं करून दाखवतोय मी तुम्हाला. मला वाटतं इथं काही अडचण नसली पाहिजे तुम्हाला. आणि -1x + 3 यातलं मी -1 कॉमन घेतलं तर हे सुद्धा x - 3 होईल का?
तर -x - 1 इंटू x - 3 असं होईल का ते? -x - 1 इंटू x - 3. प्लीज कन्फर्म. ग्रेटर देन इक्वल टू 0. स्टेप नंबर 1 कंप्लीट झाली. स्टेप नंबर 1 कंप्लीट झाली का? नाव समृद्धी इज आस्किंग, आपण आधीच्या इक्वेशन मध्ये सगळीकडे मायनस न मल्टिप्लाय करू शकतो का? हो, आपण करू शकतो समृद्धी. इफ यू वांट टू मल्टिप्लाय मायनस टू ऑल द टर्म्स, इवन यू कॅन डू दॅट. तसं मायनस न मल्टिप्लाय केलं तर काय होईल? -x² चा +x² होईल, +2x चा -2x होईल, +3 चा -3 होईल. पण आता ग्रेटर देन इक्वल टू 0 च्या जागी तुला काय लिहावं लागेल? ग्रेटर देन इक्वल टू 0 च्या जागी सगळ्यांनी सांगा काय लिहावं लागेल? समजा मी मायनस साइन मल्टिप्लाय करतोय. कारण राइट साइडला 0 इंटू -1 इज 0 ना. लेफ्ट साइडला सगळीकडे मायनस न मल्टिप्लाय केलं, राइटला पण मायनस न मल्टिप्लाय केलं. पण ग्रेटर देन इक्वल टू ची साइन कशी चेंज होईल आता? का तशीच राहणार आहे? इज इट गोइंग टू चेंज और गोइंग टू रिमेन द सेम? शुड आय राइट इट एज लेस देन इक्वल टू और ग्रेटर देन इक्वल टू? काय केलं पाहिजे? काय लिहू दे? लेस देन इक्वल टू का ग्रेटर देन इक्वल टू? 1 का 2? काय लिहू दे? व्हॉट शुड आय राइट? कारण मी तुम्हाला सुरुवातीला शिकवलंय, जेव्हा तुम्ही निगेटिव्ह साइननं स्ट्रेट अवे मल्टिप्लाय करताय दोन्ही साइडला, तेव्हा तुमची साइन चेंज झाली पाहिजे. सो यू कॅन राइट इट एज लेस देन इक्वल टू, और रादर यू हॅव टू राइट इट एज लेस देन इक्वल. कळालं सगळ्यांना? असंही करून तुम्ही पुढे सोडवू शकताय. मी मुद्दामून निगेटिव्ह साइन बरोबर तुम्हाला फॅक्टर्स काढायला का सांगितलंय? कारण तुम्हाला थोडी तरी सवय होऊ दे निगेटिव्ह असताना सुद्धा फॅक्टर्स काढायची. ठीक आहे? यू कॅन डू इट दॅट वे ऑल्सो. आता स्टेप 2 मध्ये बघा. परत एकदा आय विल ड्रॉ द नंबर लाईन. मला तुम्ही आता अशा एक्सच्या व्हॅल्यूज सांगा जिथे हे ब्रॅकेट 0 होतात. चला. टेल मी दोज व्हॅल्यूज ऑफ एक्स जिथे हे ब्रॅकेट 0 होतात. पहिला ब्रॅकेट 0 कुठं होतो? करेक्ट. पहिला ब्रॅकेट 0 होतो एक्स इक्वल टू -1 ला. आणि दुसरा ब्रॅकेट 0 कुठं होतो? एक्स इक्वल टू 3 ला. मग मी दोन्ही पॉइंट प्लॉट करतो. -1 आधी प्लॉट करतो, 3 नंतर प्लॉट करतो. रिजन्सला नाव देतो रिजन 1, रिजन 2, रिजन 3. प्रत्येक रिजन मध्ये पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो मला तुम्ही सगळ्यांनी सांगायचं. एव्हरीवन प्लीज टेल मी रिजन 1 मध्ये काय येतं? रिजन 1 मध्ये स्टेप नंबर 3 करा. चला आता स्टेप नंबर 3 काय आहे? कुठल्या पण रिजन मधली एखादी एक्स ची व्हॅल्यू घ्यायची, त्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आणि आन्सर काढायचं. रिजन 1 मधली कुठली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताय? चला x इक्वल टू -2 करा. रिजन 2 मध्ये x इक्वल टू 0 करा आणि रिजन 3 मध्ये x इक्वल टू 4 करा आणि मला आन्सर सांगा. चला.
Aparna says all three region positive. Some of you say negative, positive, negative. परत एकदा चेक करा प्लीज एव्हरीवन, सॉल्व इट वन्स अगेन. लक्ष देऊन पहिल्या x इक्वल टू -2 सबस्टिट्यूट करा आणि मला परफेक्टली आन्सर सांगा, पहिल्या रिजन मध्ये पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं. See, we all people are not interested in what values do you get. मला फक्त एवढंच पाहिजे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय पॅटर्न आहे, प्लस मायनस प्लस 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 मायनस प्लस मायनस, असं तुम्ही फक्त पॅटर्न टाका. चला मायनस प्लस प्लस जे काय असेल तो पॅटर्न टाका. आर्या, गो थ्रू युअर आन्सर वन्स अगेन. आर्या, एकदा चेक कर आन्सर. सृष्टी, परत एकदा चेक कर आन्सर लक्ष देऊन. बघा x इक्वल टू -2 सबस्टिट्यूट करतो. मायनस ऑफ -2 -1 आणि -2 -3 किती होईल? मायनस ऑफ -2 होईल +2, 2 -1 होईल 1 इंटू -2 -3 होईल -5, म्हणजे प्लस इंटू मायनस हे निगेटिव्ह होईल. 0 सबस्टिट्यूट करा. -0 -1 इंटू 0 -3 म्हणजे -1 इंटू -3 म्हणजे प्लस होईल. आणि शेवटी 4 सबस्टिट्यूट करा. -4 -1 इंटू 4 -3, 4 -3 झालं 1, -4 -1 झालं -5, म्हणजे निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह हे झालं निगेटिव्ह. किती जणांचं बरोबर होतं आता तुम्ही सांगा मला. सोपं एवढं आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. सिली मिस्टेक्स किती करतोय बघा. सगळ्यांनी व्हेरीफाय करा आणि ज्यांचं चुकलंय त्यांनी बरोबर आन्सर पुटिंग करा. चला, चूक कुठे झाली लक्षात आल्यानंतर प्लीज पुट इन राईट आन्सर्स. सृष्टी, तुषार, सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे करेक्ट पॅटर्न आहे. ठीक आहे, मग आपला आता एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. नाउ लेट अस लुक ॲट द क्वेश्चन. काय हवाय त्यांना? पॉझिटिव्ह हवाय, निगेटिव्ह हवाय? क्वेश्चन मध्ये काय हवाय त्यांना? ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे काय? पॉझिटिव्ह आणि 0 दोघेही चालतील ना. मग कुठला रिजन येईल बाबा सांगा आता. व्हॉट शुड बी द आन्सर? कुठे आहे तुमचं पॉझिटिव्ह तिन्ही रिजन मध्ये? कुठल्या रिजन मध्ये पॉझिटिव्ह आहे? अरे लक्ष देऊन, विच रिजन इज पॉझिटिव्ह? सेकंड रिजन. सेकंड रिजनचा आन्सर कसा लिहाल?
1 -1 पासून 3 पर्यंत. आता ह्यांना इन्क्लूड करायचं का करायचं नाही, या दोघांना घ्यायचं का घ्यायचं नाही, एवढंच सांगा म्हणजे आन्सर कम्प्लीट होऊन जाईल. बघा इक्वल टू साइन आहे, याचा अर्थ 0 पण चालणार आहे, म्हणजे -1 आणि 3 दोघेही चालणार आहेत. म्हणून या केसमध्ये -1 ला पण घ्यावं लागेल आणि 3 ला पण घ्यावं लागेल. सो द आन्सर इज गोइंग टू बी क्लोज ब्रॅकेट -1 to 3. येस, गॉट इट ऑल ऑफ यू. एक्झाम्पल लक्षात आलाय का? सगळ्यांना समजलेलं आहे का? प्लीज टेल मी. नो सिली मिस्टेक्स आर अलाउड, प्लीज. आपल्याला फक्त सोप्या सोप्या व्हॅल्यूज टाकून आन्सर काढायचं होतं. वी कॅनॉट अफोर्ड मेकिंग एनी सिली मिस्टेक्स. ठीक आहे. आय वॉन्ट यू एव्हरीवन टू गो थ्रू दिस लेक्चर वन्स अगेन. मी हे अपलोड करतोय. तुमचं जेव्हा दुसरा लेक्चर कम्प्लीट होईल किंवा आज दिवसभरात तुम्ही कधीही सगळ्यांनी कंपल्सरीली ह्या लेक्चरला परत एकदा बघायचंय आणि काय काय आपण डिस्कशन केलं ते थोडं तुम्ही 1.5 च्या स्पीडवर लावून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. पण तुम्ही सगळ्यांनी बघायचंय आणि एकदा चेक करायचं की आपण क्वाड्रॅटिक कसं सोडवलं आणि बेसिक काय होतं. गॉट इट ऑल ऑफ यू. येस, चलो फाइन देन. टेक केअर एवरीवन. आई विल सी यू टुमारो. ओके, चलो बाय बाय, टेक केअर. हैव अ गुड डे. यस, बाय बाय, टेक केअर.